निकिता मसाले रेसिपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. थोडी थंडी वाढलेली आहे. त्यामध्ये लसूण खाणं किती गरजेचं आहे सर्दी खोकल्यासाठी. तर आज आपण त्यासाठी बटर गार्लिक प्रॉन्स बनवणार आहोत. भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये लसणाचा वापर केला जातो. तर हे प्रॉन्स घेतलेले आहेत आपण अर्धा किलो आणि ते धुवून स्वच्छ घेतलेत आणि त्याचा मधला धागा काळा धागा असतो तो काढून घेतलेला आहे. त्याला लिंबू हळद आणि मीठ हे लावून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण हे लसूण मिरच्या सुक्या आणि चिंचेचं थोडस बोटूक असे त्याची पेस्ट बनवली ते घेतलेली आहे. बटर आपण पाहिजे त्या प्रमाणात घ्यायचं आहे. कमी जास्त आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार. मिरीपूड अर्धा चमचा घेतलेली आहे. चिली फ्लेक्स हे 1 चमचा घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे हे मीठ आपण चवीनुसार यूज करायचं आहे. 1 चमचा तेल वापरायला लागणार आहे आपल्याला बटर टाकल्यानंतर. आणि ह्या लसणाच्या पाकळ्या त्या आपण चॉप करून घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीर चॉप केलेली. तर हे झालं साहित्य. आपण तेल घालून घेऊयात 1 चमचा. कढई तापलेली आहे. त्यानंतर बटर बटर चांगलं वितळलं की आपण चॉप केलेलं लसूण छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचा अरोमा बटरला मध्ये उतरायला पाहिजे. त्यानंतर आपण निश्चितच मसाल्याचा हा आगरी मसाला आपण त्याच्यामध्ये 1 चमचा घालणार आहोत. मिक्स करून घ्यायचं. पहा कसा किती सुंदर कलर आला. त्याच्यानंतर आपण ही लसूण याची पेस्ट 2 चमचे घालून मिक्स करायचे. सुगंध पसरलेला आहे सर्वत्र. आता आपण प्रॉन्स घालून ठेवूयात. प्रॉन्स आपण एक एक सोडायचे तसे आणि त्याला हे मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा. खूपच सुंदर ही रेसिपी होते. अगदी लहान मुलंही आवडीने खातात. अशी ही कोलंबी लवकरच शिजते. 5 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर आपण अर्धा टीस्पून मिरी पूड घालणार आहोत आणि चिली फ्लेक्स. मिक्स करून घ्यायचं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निकिताज मसाले चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अगदी ही झटपट होते, कमी साहित्य लागतं आणि लाजवाब खायला लागते. एकदा केली की परत परत ही रेसिपी करावीशी वाटते. आता हे अगदी 5 ते 6 मिनिटात आपली हे कोलंबी शिजून तयार होईल. आपण मीठ अगोदर मॅरिनेट करण्यासाठी
घातलेलं होतं. आता थोडस मीठ चवीपुरता घालून घेऊयात. मिक्स करायचं. झाकण ठेवलं तरी चालतं. अशा पद्धतीने थोडा वेळ आपण आता शिजून देऊ. कोथिंबीर भुरून घेऊयात. आणि गॅस बंद करायचा आहे. चमचमीत रेसिपी करण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये. मस्त खा, हेल्दी राहा.